टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बार्शी तालुक्यातील वैरागमधील तडवळे गावामध्ये जे आहे ते काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक घरांची पडझड जी आहे ती या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर गेल्या अनेक वर्षांपासूनचं हे घर आहे, मात्र या ठिकाणी हे घर या कालच्या पावसामुळे जे आहे ते ढासळलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर घराची मागची बाजू आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी हे खांब आहेत, घरातले हे खांब आहेत आणि या ठिकाणी पावसामुळे हे घर जे आहे ते ढासळलेलं आहे। त्यामुळे आता हे सर्व नागरिक जे आहेत ते तर रस्त्यावर येण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे, कारण आणखी थोडा पाऊस आला तर सर्वच हे पुन्हा एकदा ढासळून घरामध्ये जे आहे त्या ठिकाणी जागेवर बसेल अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्यासोबत ज्यांचं घर कोसळले ते आहेत, काय नुकसान झाले, कशामुळे हे झालेलं आहे, काय परिस्थिती? का ते ढगपटी पाऊसच काल जास्त झाला, त्यामुळं सगळ्या घरात पाणी, वरी बी पाणी महिना गेलं, म्हणजे वरती बी, त्यामुळं पाणी गच्चन झालं सगळं आणि पुन्हा भिंत ढासळली। पुन्हा ती इमलाच पडायचा, सगळीच खालास व्हायचं, पण ती उगा एक एक नुसत्या दगडावर राहिले नुसतं, नाहीतर इमलाच खाली बसत होता सगळा। घरात किती लोक तुम्ही होतात आणि किती वाजता सुमारास हे सगळी घटना घडली? ही 6:30-7च्या टायमाला सायंकाळी। किती वेळ हा पाऊस चालला आणि काय कशा पद्धतीचा पाऊस होता? पाऊसच उघडा ना गेला, हे कोणताही पाऊस याचा सारखं, म्हणजे लय जोरदार पाऊस, पाणीच कसलं ते निघानं गेलं। पाणी उपसाले, आम्ही 3 जण होतो घरातनं। म्हणजे ती घरातली मोरची कंडिशन बी दिसते तुम्हाला, पूर्ण रस्त्यावरनं बी पाणी घरातच यायचं, इतकं पाणी होतं म्हणजे। यापूर्वी कधी असा पाऊस झालाय? नाही, यापूर्वी कधीच नाही पाऊस असं। काय सरकारकडून काय बांधकाम केलेलं आहे मी भिंतीचं, 2-3 वर्ष झालेलं सगळ्या वाड्याचं बांधकाम, आणि लगेच ढासळी, म्हणजे पाऊसच अति होता, ते पाणी तुंबण्यामुळं भिंत ढासळी। काय सरकारकडून अपेक्षा काय आहे? आता सरकार काय देईन ती ही कंडिशन बघून। कोणी अधिकारी आलेत का महसूलचे? कोणी मी सगळ्याला पंचनाम्याला फोन केलता, ग्रामसेवकला ती, की बाबा माझी अशी भिंत रात्रीच्या पावसानं पडलेली आहे, बघायला या, पण आतापर्यंत कोण नाही आलेलं। तुमचीच आता लोक आलेली। आपण पाहतोय, फोन केलता मी। आपण पाहतोय खरं तर जवळपास ही घटना घडून 12 ते 14 तास उलटून गेलेले आहेत, मात्र प्रशासनातले कोणतेही कर्मचारी किंवा अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी या गावामध्ये दाखल झालेले नाही आहेत। पंचनामे करणं खरं तर अपेक्षित असतं, मात्र या ठिकाणी एकही शासकीय कर्मचारी जो आहे तो पंचनाम्यासाठी गावात दाखल झालेला नाही आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या गावामध्ये झालेलं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन सचिनसह सागर सुरवसे, TV9 मराठी, तडवळे, सोलापूर।